आज आपण हरिपाठामधला 18 आणि 19 असे 2 अभंग बघणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया, श्लोक म्हणूया आणि मग सुरुवात करूया नेहमीप्रमाणे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता घडे पुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण आज ज्ञानदेवांचा 18वा अभंग आधी बघणार आहोत. नामाचं महत्व सांगताच त्यांनी आपल्याला अनेक प्रकारच्या साधन प्रक्रिया पण सांगितलेल्या आहेत आणि त्या जोडीला नामाचं महत्व सांगत गेलेत की या साधन प्रक्रिया करणं तर महत्वाचंच आहे. म्हणजे तुम्ही योग मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, सगळ्या कुठल्याही मार्गाने जा, प्रत्येक गोष्टीमध्ये साधना आहेच. पण तरी सुद्धा नाम हे असं साधन सुलभ आहे की त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. आता योग साधना म्हटली तरी सुद्धा खूप मोठं कुंडलिनी जागृत करणं, मग चक्र वगैरे हे तर खूप खोलातलं ज्ञान आहे. ह्याच्यापर्यंत जायला आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. हल्ली असं म्हणतात की काहीतरी 1 तासाभरामध्ये मेळावा घेतात आणि कुंडलिनी जागृत करतात वगैरे. त्यात कितपत होते ती मला माहिती नाही, पण कुंडलिनी जागृत करण्याकरता सुद्धा अनेक वर्षाची साधना असावी लागते. आणि हे जर करत आपण बघितलं तर ते आपल्याला वेळ लागण्याची शक्यता आहे सर्वसाधारण प्रापंचिक माणसाला. ज्यांना त्याची साधना करायची सवय आहे, ज्यांना त्यातलं ज्ञान आहे, ते करू शकतात निश्चितपणे आणि त्या मार्गाने जाऊ शकतात. पण हरिनाम इतकं सोपं आहे, तर मग कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या? करू नयेत असं म्हटलेलं नाहीये, हे त्यांनी प्रापंचिकांना सांगितलेलं. कारण हरिपाठ हा सर्वसामान्यांसाठी आहे, तर अमृतानुभव हा साधक आणि सिद्धांसाठी आहे. हा फरक आहे. दासबोध जो आहे 20 दशक ज्याच्यामध्ये आहेत, तो जो दासबोध आहे तो सर्वसामान्य प्रापंचिकांसाठी आहे. त्यामुळे प्रापंचिकाला धरून समोर ठेवून त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यामुळे तो दासबोध जसा तसा आहे, 20 दशक 200 समास, तो दासबोध ज्याला ग्रंथराज दासबोध असं म्हणतात. आणि तो दासबोध हा प्रापंचिकांसाठी आहे. पण त्याचबरोबर जर आपण विचार केला तर आत्माराम किंवा 21 समासी दासबोध जो आहे तो साधक आणि सिद्धांसाठी आहे. असं त्यांनी, म्हणून आपण वाचायचं असं नाही असं नाही, कारण आपल्याला त्याचीही आवड असते, त्याचीही माहिती करून घ्यावी. आपल्याला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपण जावं, जरूरच जावं आणि ते जाणं जास्त चांगलं आहे. पण भक्तीच्या बाबतीमध्ये नामासारखं दुसरं सोपं साधन नाही, हे इथे आपल्याला वारंवार माऊली समजावून देत आहेत. आणि तसंच त्यांनी पुढच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यात ते असं म्हणतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविण सौजन्य नेणे काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथेच मुखला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनाम जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. आता ह्याच्यात सुरुवातीला त्यांनी असं म्हटलं, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविण सौजन्य नेणे काही. हरिवंश पुराण म्हणजे हे कुठलं एखादं जुनं पुराण आहे किंवा ते पुराण आहे, म्हणजे जी वेगवेगळी 18 पुराण सांगितले त्याच्यापैकी आहे असं नाही, तर तो इतिहास आहे. इतिहास आहे म्हणजे काय, हे हे असं असं घडलं त्याला इतिहास असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे ते क्रमाक्रमाने जे सांगितलं जातं त्याला इतिहास म्हणतो आपण. म्हणजे हरीच्या कथा किंवा त्याचे अवतार, त्याच्या अवतारांची चरित्र, त्याची सेवा करणारे संत पुरुष, त्यांनी सगळ्यांनी लिहिलेलं त्याच्याबद्दलचं एक प्रकारचं वर्णन, गुणवर्णन, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हरिपुराणामध्ये येतात. आता जसं भागवत पुराण घेतलं तर त्याच्यामध्ये 11व्या स्कंदात तर 10व्या स्कंदामध्ये कृष्णाचं लीलांचं वर्णन केलेलं आहे. दासबोध घेतला तर नवविधा भक्ती केलेली आहे, त्याच्यामध्ये श्रवण मनन चिंतन वगैरे सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, वेगवेगळ्या ग्रंथातनं वेगवेगळ्या गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेल्या आहेत. तसंच महाभारतांतर्गत, ज्याला आधी भारत जय वगैरे असं म्हणत होते, त्याला आपण महाभारत आता जे नाव प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये एक खिल पर्व म्हणून आहे. त्या खिल पर्वामध्ये या गोष्टी येतात. त्याला खिल पर्व म्हणजे काय, तर पुष्टी केलेलं, ज्याला परिशिष्ट वगैरे म्हणतात त्या पद्धतीने केलेलं असतं ते खिल पर्व. आणि त्याचे जे 3 भाग आहेत त्याच्यात हरिवंश पुराण, विष्णू पुराण आणि भविष्य पुराण अशी 3 पुराणं त्याच्यामध्ये येतात. आणि ह्यामध्ये जे आहे हरिवंश पर्व, हा विष्णू पर्व, भविष्य पर्व असंही म्हणतात त्याला. तर ही जी 3 पर्व त्याच्यामध्ये त्याला हरिपुराण हे त्यातलं एक, म्हणजे हरिवंश पर्व जे आहे त्याला हरिपुराण असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी माहिती एक एक क्रमाक्रमाने सांगितलेली आहे असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जे संत आहेत त्यांना ह्या सगळ्याचा ध्यास असतो, सातत्याने ते लिहित असतात, त्याचं गुणवर्णन करत असतात. आणि महाभारतामध्ये व्यासांनी जे जे लिहिलेलं आहे त्याच्यातही अनेक ठिकाणी हरिनामाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हरि वंश पुराण असं जे म्हटलं आता त्याच्यामध्ये, म्हणजे हरिपर्वामध्ये, हरिवंश पर्वामध्ये सांगितलेले आहेत, हे त्यांना इथे सांगायचंय. हे हरिवंश पर्व जे आहे त्याच्यामधल्या 113व्या ओवीमध्ये त्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, हरिवंशे पुराणे तू श्रुतेच भरतोत्तम कायिकम वाचिकम चैव मनसा समुपार्जितम तत्सर्वं नाशमा याति हिमम सूर्योदये तथा. आता हिमम सूर्योदये तथा म्हणजे ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर धुक्याचा नाश होतो त्याप्रमाणे हरिवंश पुराण वाचल्यानंतर सर्व प्रकारची पाप नष्ट होतात. कारण त्याच्यात सगळ्या लीलांचं किंवा नामस्मरणाचं वगैरे सगळं महत्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि एकदा ते समजून उमजून घेतल्यानंतर केलेलं नामस्मरण हे निश्चितपणे उत्तम नामस्मरण होतं, कारण आपल्याला त्या अनुषंगाने ते करता येतं. जाणतं ज्याला म्हटलं जातं, जाणता आणि नेणता अशा 2 पद्धती आहेत. कोणीतरी सांगितलं म्हणून आपण केलं, त्यात आम्हाला खरं काही माहिती नाहीये, पण त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी आपल्या श्रद्धेने केलं. ते नेणतेपणे केलेलं नामस्मरण, पण तेही वाईट नाही, त्याचंही पुण्य पदरी पडतंच. आणि जाणतेपणाने केलेलं म्हणजे तेच एकमेव परब्रह्म तत्व आहे. मी नाम घेत असलो वेगवेगळ्या लोकांचं, म्हणजे कोणी कुणाचं घ्यावं हे ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे, पण त्या नामाच्या मागे असलेलं जे परब्रह्म तत्व आहे ते एकच आहे. हे जाणून नामस्मरण करणं, त्या सद्गुरूंची दिलेला मंत्र म्हणणं किंवा काहीही, याला जाणतं असं म्हटलं जातं. हे जाणते आणि नेणतेपणे कुठलंही नामस्मरण केलं तरी सुद्धा ते योग्यच असतं आणि त्याचं फळ हे मिळतच. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला
तर हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन असं पुढे त्यांनी म्हटलेलं आहे. या ह्याच्यामध्ये जसं हरिनाम स्मरण करायला हरिवंश पर्वाप्रमाणे सांगितलेलं आहे, तसंच हरिनाम संकीर्तन पण करायचं. आपल्याला श्रवण मनन कीर्तन वगैरे ह्या भक्ती माहिती आहेत. कीर्तन करणं म्हणजे काय, एखाद्याचं गुणवर्णन करणं. आता नाम संकीर्तन जे आहे त्याचे सुद्धा 3 प्रकार कीर्तनाचे कीर्तन भक्तीमध्ये सांगितलेले आहेत. आपण खूप खोलात नाही शिरणार, पण हरिनाम संकीर्तन असं जे म्हटलंय त्या अनुषंगाने आपण बोलतोय. तर इथे हरिनाम संकीर्तन जे आहे त्या कीर्तनाचे जे 3 प्रकार सांगितलेले आहेत, त्याच्यात गुणकीर्तन, लीला कीर्तन आणि नामकीर्तन. म्हणजे गुणकीर्तन म्हणजे काय, तर भगवंताचे जे गुण आहेत, षड्गुण ऐश्वर्य त्याचं जे, त्या गुणांचं वर्णन करून कथा वगैरे सांगणं, याला गुणकीर्तन म्हटलं जातं. लीला कीर्तन म्हणजे काय, त्याच्या अलौकिक लीलांचे अवतार घेतल्यानंतर जे जे त्यांनी लीला केलेल्या असतात त्या लीलांचं वर्णन करणं, म्हणजे भगवंताचं स्मरण आहे ते एक प्रकारे. किंवा पहिलं जे गुणकीर्तन केलं तेही त्याचं स्मरणच असतं. त्यामुळे हरिकीर्तन हे एक प्रकारचं स्मरणच आहे. कारण स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. त्यामुळे त्याचं विस्मरण कुठेच होत नाही. गुणकीर्तन केलं काय किंवा लीला कीर्तन केलं काय. आणि पुढे नामकीर्तन, जयासी न करवे कथा श्रवण. काय होतं, काही वेळेला आपण वेगळ्या ज्याला शक्य आहे ते जातात, हरिकथा कीर्तन वगैरे सगळं करतात, पण बरं नाहीये, ताप आहे, शरीर साथ देत नाहीये असं समजा जर वाटत असेल, तर जयासी न करवे कथा श्रवण, त्याला शक्य नाहीये 1 तास 1.5 तास 2 तास बसणं आणि कथा ऐकणं वगैरे, तर अशासाठी सुद्धा नामकीर्तन महत्वाचं आहे. जयासी न करवे कथा श्रवण अथवा न टके हरिकीर्तन. कीर्तन नाही बघ काय, मला त्याच्यापेक्षा प्रवचन आवडतं. कोणी म्हणतं मला कीर्तन आवडतं, कोणी म्हणतं ते काहीच नाही, मला शक्यच होत नाही, कारण मला घरातनं बाहेर पडताच येत नाही. ठीक आहे, मग नामसंकीर्तन तर आहेच आहे. नामकीर्तन हा जो तिसरा म्हणजे गुणकीर्तन, लीला कीर्तन आणि नामकीर्तन. जयासी न करवे कथा श्रवण अथवा न टके हरिकीर्तन, तीही करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. म्हणजे हे एकनाथी भागवतामधली आहे ही ओवी, दुसऱ्या ह्याच्यातली 546 नंबरची. कोणीतरी विचारतं तर ह्या वेळेला मी लिहून ठेवलेलं आहे, तर त्याप्रमाणे. आणि हे भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णाने, आता पुन्हा भगवंत श्रीकृष्ण ही त्याची वेगवेगळी जी रूप आहेत, त्याप्रमाणे भगवंतानी उद्धवाला सांगितलेलं आहे की या 3 प्रकारे हरिसंकीर्तन जे आहे ते करता येतं. ज्याला जे आवडेल त्याप्रमाणे त्यांनी करावं, ही मुभा पण दिलेली आहे. आणि ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी करावं. ज्याला खूप बोलण्याची सवय असते, गप्पा मारण्याची सवय असते, ते आपण म्हणजे हे कॅटेगरीज करत नाही असं, पण त्यांनी प्रवचन करावं, कारण त्याला सतत बोलण्याची सवय असते. ज्याला सतत गायन वगैरे छान प्रकारे नृत्य गायन वगैरे असं करायची सवय असते, त्यांनी गुणकीर्तन करावं, म्हणजे कीर्तन स्वरूपामध्ये करावं. कीर्तनामध्ये नाच गाणं आहे ना, नृत्य हा शब्द वापरणं जास्त चांगलं, कारण नाचून गाऊन असं कीर्तन केलं जातं. वारकरी संप्रदायात जर आपण बघितलं, ते लोक अशा छान उड्या बिड्या मारून कीर्तन करतात आणि त्याच्यात रमून जातात. हे नृत्य करणं, नृत्य जरा शब्द नाच गाणं असं म्हणतं वेगळ्या अर्थाने होतं, म्हणून हे नृत्य करणं जास्त महत्वाचं आहे. किंवा त्याबरोबर ते भाव घेऊन टाळ मृदुंग वाजवून ते गाणी म्हणणं, किंवा ज्याला आपण भजन म्हणतो ते म्हणणं, हे सुद्धा संकीर्तनच आहे. त्यामुळे गुणकीर्तन करा, लीला कीर्तन करा, नामकीर्तन करा, पण ते करताना भावपूर्ण करा. हे सगळ्यात शेवटी महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय ती कीर्तन भक्ती होत नाही. कीर्तन करणं वेगळं, नामस्मरण करणं वेगळं. आम्हीही करतो, बऱ्याच वेळा करतो, कितीतरी माळा करतो, पण ते भावपूर्ण करतो की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे जे सगळं करायचं आहे त्यावेळेला भाव पूर्ण असं ते केलं पाहिजे, त्याच्याशी रममाण होऊन केलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप होऊन केलं पाहिजे, एकच एक त्याचा ध्यास घेऊन केलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. म्हणून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन आणि हरिविण सौजन्य नेणे काही. हे जे सौजन्य म्हणजे सुजन किंवा सज्जन यांचा जो भाव आहे त्याला सौजन्य
असं म्हणतात. हे भाववाचक नाम आहे. म्हणजे भाव, त्यांचा जो भाव आहे, आईचा, जसं मातेचा मातृत्व हा भाव आहे. तो भाव कधी असा काढून दाखवता येत नाही. कुठे आईचा मातृत्व भाव, हा घ्या काढून दिला, असं नाही देता येत. तो भाव आपल्या अंतःकरणातनं बाहेर येत असतो. ते सांगताना त्याच्याशी एकरूपता आपली येते, त्यावेळेला येतो. आणि हा कुठला आहे? सुजनांचा, चांगल्या लोकांचा. महाजनो ये नगथा, त्या महाजनांचा, सज्जनांचा, ज्यांचं सत बरोबर अनुसंधान आहे, अशा सज्जनांचा. आणि मग यांचा भाव कुठला असणार आहे? तो भाव सतचाच भाव असणार आहे. त्यामुळे हा जो भाव आहे त्याला सौजन्य असं म्हटलं जातं. आता सौजन्याचे अर्थ बरेच वेगवेगळे काढले जातात, पण मुळात हा अर्थ आहे की सौजन्य म्हणजे सज्जनांचा, जे सच्च्या अनुसंधानात आहेत त्या सज्जनांचा जो भाव आहे त्याला सौजन्य असं म्हणतात. आणि हा भाव तिथे असणं आवश्यक आहे. हे हरिविण सौजन्य नेणे काही, त्या हरीविषयी जर काही भावच नसेल तर उपयोग नाही. कारण भाव तोची देव, हे महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी इथे हरिविण सौजन्य नेणे काही. जर हरीच तिथे नसेल, त्या मनामध्ये आतमध्ये त्याचं स्थानच काही नसेल, तर नुसती ती बडबड होईल, पोपटपंची होईल, किंवा काही त्याला म्हणू शकता आपण. पण या पद्धतीने न करता या सगळ्याचं हरिनाम संकीर्तन जास्त सुटसुटीतपणे, व्यवस्थितपणे, सुसंबद्धपणे केलेलं असं जे कीर्तन आहे, मग ते गुणकीर्तन असू दे, नामस्मरण असू दे, किंवा लीला वर्णन असू दे, हे करावं असं त्यांनी सांगितलेलं आहे इथे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये हे या पद्धतीने जो करतो, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. आता नामसाधना करून वैकुंठाची प्राप्ती होते, हे आतापर्यंत अनेक वेळा माऊलींनी आपल्याला सांगितलं. आत्ता विषय झाला त्याप्रमाणे सातत्याने सांगितली एखादी गोष्ट की ती मनावर बिंबते. आपण साधं लहान मूल म्हणजे छोटं आपलं एखादा नातू वगैरे असेल, तर तो जर कुठे काही त्याला आपण आणायला पाठवतो की ह्याला सुद्धा व्यवहार कळला पाहिजे ना, तर त्यामुळे त्याला सांगतो, हे बघ तुला इतके 10 रुपये दिलेले आहेत, त्याच्यातनं 5 रुपयाचं हे आणायचंय, आणि नक्की आणशील ना, आणि ते चांगलं नाव बी बघून आण. पुन्हा तो जाताना आपण म्हणतो, 10 रुपये दिलेले आहेत, साधारण 5 रुपयापर्यंत पडेल, पण तू विचार कर, हिशोब कर, उरलेले पैसे परत आणायचे आणि ही गोष्ट आणायची, लक्षात आहे ना, ते अमकं नको बरं का. म्हणजे किती वेळा आपण त्याला जाईपर्यंत ते सांगत असतो, का तर त्याच्या मनामध्ये ते पक्क राहावं. हे व्यवहारातलं झालं. इथे संत आम्हाला वारंवार एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात, जशी आता आपल्याला हरिपाठामध्ये बघायला मिळतं, दासबोधात पुनरावृत्ती बघायला मिळते, अनेक ठिकाणी कथा पुराणांमध्ये हे आपल्याला वारंवार बघायला मिळतं. पुन्हा एकदा सारांश रूपाने सांगतो, गीतेमध्ये आता आपण बघितलं, एकदा म्हणतात मी आता सारांश रूपाने सांगतो, एकदा म्हणतो मी संपूर्ण सांगतो. म्हणजे पुन्हा आता अगदी त्यातल्या त्यात महत्वाचं आहे तेवढं पुन्हा सांगतो. म्हणजे हे पुन्हा पुन्हा का सांगितलं जातं? ते आपल्या मनावर खोलपर्यंत रुजावं. कारण आमचे कान असे आहेत की हायवे, स्ट्रेट हायवे, इकडून ऐकतात तिकडून सोडून देतात. त्यामुळे ते सतत सांगितल्यावर वाटतं, अरे नाही काहीतरी इथं विशेष आहे बरं का. म्हणून ते आत मुरावं. कान समोरासमोर आहेत, हे बोलणं आपलं झालं असेल कदाचित प्रवचनामध्ये एखाद्या, पण कान समोरासमोर असले तरी ते थोडे वाकडे केले नामस्मरणाची जोड देऊन, तर ते हृदयात उतरतं. आपण नको त्या गोष्टी हृदयात साठवून ठेवतो आणि बाकीच्या गोष्टी हायवेवरनं सोडून देतो. पण जे महत्वाचं आहे ते पुन्हा पुन्हा सांगितलं की ते हृदयामध्ये स्थिर होतं, म्हणून त्याची पुनरावृत्ती केली जाते. जी इथे आता ते सांगतायत, तया नरा लाधले वैकुंठ जोडले वगैरे, तर हे जे आहे हे वैकुंठ प्राप्ती साधकाला होते, हे नामस्मरणाने होते. हे ते वारंवार आपल्याला सांगतात, कारण नाम सोपं आहे, घ्यायला सोपं आहे, उठता बसता सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याला वेळ नाही, काळ नाही, कशाचं बंधन नाही असं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे नामस्मरण सतत घेत असलं की आपोआपच वृत्तीत फरक पडतो, आणि ह्या जगातली सगळी सुख दुःख जी आहेत ती नश्वर आहेत याचा एक भावनमा आतल्या आतमध्ये निर्माण होतो, की मला जे आयुष्य दिलेलं आहे भगवंतानी, ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुख दुःख ही येणारच, आणि ती आली तरी मी भगवंताकडे मला दुःख देऊ नको असं कधीही म्हणणार नाही, कारण भगवंताने ते दिलेलंच नाहीये.
ते माझ्या प्रारब्धाप्रमाणे आलेलं आहे, जे त्याने दिलेलंच नाही. त्याच्यासाठी त्याच्याकडे हात कशाला जोडायचे, की हे दुःख तुम्हाला देऊ नको. त्याला हे सांगता येतं आपल्याला, की ह्यातनं बाहेर पडण्यासाठी शक्ती मला दे. मी हे भोगीन, कारण ते माझं प्रारब्ध आहे. पण तरी सुद्धा ते भोगण्यासाठी मला शक्ती दे. ती शक्ती नामस्मरणामधनं मिळते आणि त्यामुळे ही दुःख नश्वर आहेत, ती आपल्याला बाधत नाही. कारण इथे नामस्मरण जो घेणारा आहे, परिपूर्णतेला आलेला जो आहे, त्याच्या बाबतीत असं आहे, की त्याला काही द्यायचंही नाही आणि त्याला काही घ्यायचंही नाही. त्याला काही मिळवायचंही नाही, त्याला काही कमवायचंही नाही. त्याला फक्त भगवंताशी अनुसंधान जोडायचंय आणि मग तो पूर्ण कामच आहे. पण तरीही त्याला प्रारब्धानुसार दुःख आली, तर मात्र त्यांनी ती शक्ती जरूर मागावी, की त्यातनं बाहेर पडता येईल आणि ते सुद्धा सहजपणे बाहेर पडता येईल. म्हणून या सगळ्याच्यासाठी नामस्मरण महत्वाचं आहे, हरिकथा श्रवण महत्वाचं आहे, नामसंकीर्तन महत्वाचं आहे, हे त्यांनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. बरं, नामस्मरणाने काय होतं? नामस्मरणाने मग मुक्ती मिळेल, मग वैकुंठात जाऊ, तिथे सलोकता मिळेल, याची गरज नाहीये. अहो, जिथे असं नामस्मरण केलं जातं तिथेच वैकुंठ जर निर्माण होतं, तर दुसरं काही करण्याची आवश्यकताच नाहीये. कारण हे मनःपूर्वक केल्यानंतर अष्टसात्विक भाव दाटून येतात. नामस्मरण सुरू होतं आणि ते इतकं मुरलेलं असतं, की जसं तुकाराम महाराज म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. आता ही अनावर झाली म्हणजे अहो, मी तिला किती दाबून ठेवायचा प्रयत्न करतो, की नाम नको घेऊ. असं म्हटलं तरी ती नामच घेते. काहीही कुठेही विषय निघाला, की तो पुन्हा तिथेच येतोय. असं ते म्हणतात. हा छंदच मला लागलेला आहे. मग मला जे पशु-पक्षी आहेत, वृक्षवल्ली आहेत, सगळी हरीचीच रूपं दिसायला लागल्यानंतर हे वैकुंठच इथे निर्माण होतं. त्या सगुण साकार भगवंताचं दर्शन अखंड आम्हाला होत राहतं. हे नामस्मरणामुळे शक्य होतं, संत संगतीने शक्य होतं, गुणश्रवणाने शक्य होतं. हे त्यांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीची प्राप्ती जर इथेच होते, तर भूलोकावरच वैकुंठ निर्माण होते. तया नरा लाधले वैकुंठ जोडले. जोडले त्यांनी इथंच निर्माण केलंय. त्याला तिथे जायची गरजच नाही पडली. असं त्यांनी सांगितलंय. आता इथेच भूलोकावर त्याला वैकुंठ प्राप्त झालं. पण त्यांनी पुढे असं म्हटलेलं तीर्थाटन वगैरे ज्या बाबतीमध्ये असं जर आपण म्हटलं, तर तीर्थयात्रा वगैरे करायची काही गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं असलं, तरी ते करू नये असं सांगितलेलं नाही. शक्य नाहीये का? मग नाही केलं तरी चालेल, पण आपण नामस्मरण घेऊ शकतो हे त्यांनी. आपण नामस्मरण झोपूनही घेऊ शकतो असं आपण मागे बघितलं. जर आपला देह साथ देत नसेल, तर झोपल्या झोपल्या, पडल्या पडल्या, डोळे मिटून मनातल्या मनात शब्द वाचा उच्चारता येत नाही. ठीक आहे, मनातल्या मनात घे. मी तुझ्या शेजारी बसलोय ना, असं सांगतो ना भगवंत आपल्याला. हे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे. आता इथे तीर्थयात्रा जे म्हटलेलं आहे ते फक्त उपलक्षण आहे. उपलक्षण म्हणजे काय? की जसं नेत्र, फक्त नेत्र म्हणून सर्व इंद्रिय जी असतात, ज्ञानेंद्रिय, त्याचं एक सूचक नाव म्हणून नेत्र दिलेलं आहे किंवा एखादं कुठलं तरी ज्ञानेंद्रिय देतात. मग वाचा जर त्या संदर्भाने असेल तर वाचा देतील, पाहण्याच्या संदर्भात असेल तर डोळे पहिल्यांदा देतील आणि मग सर्व इंद्रिय. म्हणजे उपलक्षण म्हणजे कसं, नेत्र म्हटलं तरी सगळी पाचही ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्ये आली. हे जसं आहे तसं तीर्थयात्रा, सकळही घडले तीर्थाटन. तर हे जे तीर्थयात्रा असं जे म्हटलेलं आहे ते उपलक्षण आहे. म्हणजे या शब्दानी, तीर्थयात्रा या शब्दानी ते आपल्याला व्रत, वैकल्य, नेम, धर्म, प्रायश्चित्त, श्रुती-स्मृती, पुराणामध्ये केलेला धर्मांचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. हे सूचक आहे. त्यामुळे फक्त तीर्थाटन असं म्हटलेलं नाहीये त्याच्यामध्ये. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे नेम, धर्म, व्रत, वैकल्य वगैरे, हे सुरुवातीला, अगदी साधन काळाच्या सुरुवातीला चित्त शुद्ध नसतं, त्यावेळेला ह्या शमदम या गोष्टी आवश्यक असतात. त्या चित्तशुद्धीसाठी सांगितलेल्या आहेत. पण आता आपण जे आलेलो आहोत, ज्या प्रकारे पुढे पुढे हरिपाठाच्या आलेलो आहोत, त्यावेळेला हा जो साधक आहे, हा मुळात आता परिपूर्ण झालेला आहे. त्याची चित्तशुद्धी आधीच झालेली आहे. ती अगदी सुरुवातीच्या वेळेला आपण त्याबद्दल बोललो होतो. आता नामस्मरणाने ही चित्तशुद्धी होते, मग बाकीची साधनं नामाला लागत नाही.
सकळही घडले या नामस्मरणामध्येच त्याला घडतं सगळं. कारण नामस्मरणामध्ये त्याच्या लीलांचं वर्णन करताना तो प्रत्यक्ष गोकुळातच जातो. हे त्याचं तीर्थाटनच होतं. त्याचं स्मरण करताना तो त्याच्या रूपामध्येच जातो. हेही एक प्रकारची सगुण भक्तीच होते. म्हणजे सगळं त्याच्याशी एकरूप होत जातो. या नामामुळे नाम आणि नामी एकरूप होतात. हे वारंवार आपल्याला सांगितलं जातं. अशा तऱ्हेने इतर साधनांची गरज त्याला लागत नाही. म्हणजे हे का होतं? नामस्मरण सुरुवातीला हळू हळू करत करत मग अनावर झाली वाचा हे शेवटी होतं. आधी नाही, आमच्यासारख्यांची अनावर होत नाही. आम्ही नामस्मरणाच्या वेळेला नामस्मरण करतो, गप्पा मारायच्या वेळेला गप्पा मारतो, असंही करतो. त्यामुळे अजून ती अनावर व्हायला बराच वेळ लागतो. पण इथे ते सांगितलेलं आहे, कारण हा समाधीपर्यंत गेलेला साधक आहे. त्यामुळे त्याच्या अंतर्यामी भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. त्यामुळे इथे मनुष्यानी नामस्मरण जे आहे त्याची सुरुवात तर करा. सुरुवात केल्यानंतर 1 माळ करा, ठीक आहे, काही हरकत नाही. हळूहळू 2 माळा करायची. आपली आपणच बुद्धी व्हायला लागते. कसं असतं, पाऊस ज्या वेळेला पडतो, पूर्वीच्या काळी अशी पन्हळ असायची पुढी, म्हणजे पत्र्याची जेव्हा घरं होती त्यावेळेला पन्हळ असायची. आणि ती पन्हळ नंतर समजा जर खाली एखाद्या दगड तिथे असेल आणि त्या दगडावरती ती पन्हळीतनं पाणी सातत्याने त्याच्यावर पडत राहिलं, दर पावसाळ्यात पडत राहिलं, कुठेही हे पडत राहिलं, तर तिथे तो दगड अनंत काळपर्यंत तिथे असेल, म्हणजे बरेच वर्षापासून जर असेल तर तिथे खड्डा पडायला लागतो, नंतर भोकही पडतं. इतकं ते सातत्याने होत राहतं की इतका त्याचा जोर प्रभाव असतो. याचा अर्थ तो खड्डा पडत जातो, म्हणजे ते पाणी आत 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 जात शेवटी पूर्ण खड्डा पडतो, म्हणजे पूर्ण आतपर्यंत जाऊ शकतो. हीच प्रक्रिया नामामध्ये, फक्त त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. आणि म्हणून थोडंसं केलेलं नामस्मरण माणसाला दिवसभर आनंदी ठेवतं. हे तितकंच आहे, उत्साही ठेवतं. म्हणून अगदी खूप नाही केलं तरी थोडं नामस्मरण आपल्याला नक्की करता येईल. आणि ते मनापासून केलं तर निश्चितच चांगलं आहे. त्याचाही विचार आपण मागच्या ह्याच्यात केला होता, की एकच माळ करा पण मनापासून करा. हे महत्वाचं आपण मागच्या वेळी बघितलं होतं. आणि म्हणून त्यांनी इथे पुढे म्हटलेलं आहे, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. नाममार्गाने न जाता मनोमार्गाने गेला. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, म्हणजे या सगळ्या आनंदाला तो मुकतो. कोण? जो मनोमार्गे गेला. आता मनोमार्गे जायचं का नाममार्गे जायचं हे आपल्या हातात आहे, नाही का? त्यामुळे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, याचा एक अर्थ असा आहे की मनाप्रमाणे वागणारा. आता हे बघा, मनोमार्गे मनाप्रमाणे आणि नामाप्रमाणे बरोबर विरुद्ध दिशा आहे. मना नाम, ह्या मनाला कोणत्या मार्गाने न्यायचं, मनाप्रमाणे न्यायचं का नामाप्रमाणे न्यायचं हे आपल्या हातात आहे. दोन्हीच उलट फक्त करायचंय त्या शब्दाला, बाकी काही करायचं नाहीये. तर त्यामुळे मनोमार्गाने जो जाणार आहे तो विरुद्ध दिशेला जातो. साहजिकच तो आपल्या इच्छेप्रमाणे आपलं आपलं काम करतो. आणि मन कसं आहे, मन संकल्प विकल्प करणार आहे, सैरावैरा धावणार आहे, विषयांकडे ओढणार आहे. अशा पद्धतीने हे विषय सुखाकडे ओढणारं जे मन आहे ते विषतुल्य आहे, कारण विषयच विषतुल्य आहेत. त्याप्रमाणे इंद्रिय जी आहेत आपली ती परांची खाणी असं म्हटलेलं आहे, ती सुद्धा बाहेर ओढणारी आहेत. बाहेर ओढणारी आहेत म्हणजे इंद्रिय मनासहित विषयांपर्यंत जातात आणि तिथला भोग घेतात, आणि ते जे थोड्या काळापर्यंत जे सुख समाधान मिळतं त्याच्यामध्येच रमतात आणि पुन्हा तेच मिळावं अशी इच्छा करायला लागतात. पण जर या मनाला थोडं उलट करून ते जर क्षणिक सुखापासून दूर नेलं आणि या मोकाट अशा मनाला जर उलट करून आपण हरिमार्गाला लावलं, म्हणजे नाम मार्गाने लावलं, तर निश्चित त्याची गोडी वाढते आणि आपोआपच त्याचे सगळे जे विषय आहेत, विषय भगवंताने निर्माण केलेले आहेत, त्यामुळे ते नष्ट होणारे नक्कीच नाहीत. पण हा काय करतो, हे सगळे विषय इकडे पालटवून घेतो सुरुवातीच्या काळामध्ये. मग ते विष राहत नाही, तेच विषय त्याला अमृतमय होऊन जातात. कारण हे जे विषय आहेत ते विषय तो भगवंताशी जोडतो सुरुवातीच्या काळामध्ये. कसं की आधी त्याला
सगळं पाहायची वगैरे हौस होती. आता तो भगवंताचं रूप पाहायला जातो. आधी त्याला काय काय ऐकायची, गप्पा टप्पा ऐकायची इतकी सवय होती. हळूहळू तो ह्या सगळं ऐकण्याच्या क्रिया भगवंताच्या करायला लागतो. गुणवर्णन ऐकायला लागतो. म्हणजे ते त्या सगळ्या क्रिया, ते विषय, तो सगळे भगवंत स्वरूपामध्ये पालटतो. जर मनोमार्गे न जाता तो नाम मार्गे गेला तर. तर त्यामुळे हे सगळे विषय येतात. हळूहळू ते विषय, ते सगुण रूप, ते नामस्मरण, हे त्याचे इतकं मुरल्या जातं अंगात रोमात, की नंतर त्याला त्या नामाचंही काही राहत नाही. जे नेहमी आपण वाक्य उच्चारतो ते पुन्हा उच्चारते, की राम हमारा जप करे हम बैठे आराम. मी काहीच करत नाही, ही जी भावना त्याची निर्माण होते ती हळूहळू एकरूपता निर्माण होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. त्याला याचं काहीही म्हणजे ही जी सगळी भक्तीमुळे मिळणारी जी आनंदमय यात्रा आहे त्याचं काहीच त्याला मिळणार नाही. पण जो या मार्गाने जाईल, नाम मार्गाने जाईल, तो मात्र त्याच्यामध्ये आनंदे डुल्लत राहील, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण तो वाचेने बोलायचं तर तेही भगवंताचंच बोलतो, नामस्मरण करायचं तेही भगवंताचंच करतो, श्रवण करायचं तेही लीला कीर्तन ऐकतो, डोळ्याने त्याचं सगुण रूप पाहतो, हाताने त्याचीच सेवा करतो, पायाने तीर्थयात्रा करतो. म्हणजे विषयांच्या पाठी लागत नाही, पण प्रत्येक विषयामध्ये भगवंत पाहायला सुरुवात करतो आणि तीच त्याची तीर्थयात्रा सुद्धा असते. आणि त्याच्या प्रत्येक कर्मावरती भगवंताचा शिक्का असतो. हा शिक्का म्हणजे काय हेही आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. आणि मग त्याची वृत्ती कशी झालेली असते ती अशी होते, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अशी ही अवस्था होते. आता याच्यामध्ये सगळीकडे जर आपण बघितलं तर विष्णुमय जगच भासतं. श्रीकृष्णाच्या बाबतीतही आपण बघितलं होतं की उद्धव जो आहे तो ज्ञानी भक्त आहे, श्रीकृष्णाचा ज्ञानी भक्त आहे. आणि गोपिका ज्या आहेत त्या ज्या सगळ्या आहेत त्या भक्ती मार्गाने जाणाऱ्या आहेत. आणि त्या दोघांमधला फरक हा आहे की हा ज्ञानी भक्त असल्यामुळे तो निर्गुणाची उपासना करणार आहे आणि ह्या मात्र सगुणाला आपल्या हृदयात धरून ठेवणारे आहेत. परमोच्च भक्ती करणारे आहेत, त्यांची भक्ती श्रेष्ठ मानली जाते गोपिकांची, त्यासारखी दुसरी भक्ती नाही असं म्हटलं जातं. पण ज्या वेळेला उद्धव तिथे येतो, भगवंताचीच लीला आहे ती सुद्धा, की ज्ञानामध्ये सुद्धा भक्तीचा ओलावा लागतो, हे उद्धवाला कळण्यासाठी त्यांनी गोपींकडे त्याला पाठवलंय. आणि त्याला म्हणतो, त्यांना सांग मी आता काही पुन्हा येणार नाही वगैरे. हे जेव्हा तो त्यांना सांगतो की तुम्ही काय ते कृष्ण कृष्ण करत बसलाय, ते सगुण रूपाला काही अर्थ नाही, मग निर्गुणाची सेवा करायला पाहिजे, निर्गुण रूपामध्ये जायला पाहिजे, अशा तऱ्हेने आपलं तत्वज्ञान तो सांगायला सुरुवात करतो त्यांना. आणि सगुणापेक्षा निर्गुणत्व श्रेष्ठ आहे हे तो त्यांना पटवून द्यायला सुरुवात करतो. आणि मग म्हणतो, तुम्ही काय झालंय, तुम्ही त्या कृष्णाच्या सगुण रूपामध्येच अडकलेले आहात, त्यामुळे तुम्ही कायम त्याच वर्णन करत बसा. तुमचं सांत्वन करायला मला ह्याच्यासाठी पाठवलेलं आहे की तुम्ही आता तो इकडे येणार नाही तेव्हा ते सगुण रूप सोडून द्या आणि आता निर्गुणामध्ये शिरा, हे सगळं सांगायला तो जातो. तेव्हा त्या जे उत्तर देतात ते म्हणतात, तुला कोणी पाठवलं, तुला कोणी पाठवलं, ते मोरपीस घातलेल्या श्रीकृष्णांनी. अरे तू अजून कुठेही जा गोकुळामध्ये, तुला तो कुठेतरी लोणी चोरून खाताना दिसेल, गायींबरोबर त्या गायींना राखताना दिसेल. हा जो कृष्ण आहे ना तो गोकुळामध्ये सगळीकडे भरलेला आहे, तो तुला कुठेही गेला तरी दिसेल. तू काय सांगतो तो आम्हाला सोडून गेला म्हणून? तो आम्हाला सोडून जाऊच शकत नाही. हा का जाऊ शकत नाही? कारण गोपींचा कृष्ण हा मनातून बाहेर आलेला आहे. त्यामुळे तो मनातून बाहेर आल्यामुळे तो गोकुळात सगळीकडे नांदतोय. तो कुठे कसा काय, तो आमच्या हृदयातच आहे आणि त्याचं प्रतिबिंब बाहेर पडतंय. नॉर्मली आम्ही म्हणतो भगवंताचं प्रतिबिंब हृदयात पडतं वगैरे, ज्ञानमार्गाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण भगवंताचं प्रतिबिंब
म्हणजे आमचा जीव आहे वगैरे वगैरे असं आपण म्हणतो ना. ह्या म्हणतात तसं काही नाही, आमच्या हृदयातच तो आहे आणि ते प्रतिबिंब बाहेर पडलेलं आहे, त्यामुळे तो नाही असं म्हणूच शकणार नाही. आणि त्याला तू आण नको आणू काही फरक पडत नाही आम्हाला. आणि ह्या पद्धतीने जे उत्तर आहे, हा सगळा अंतर्मुख म्हणजे आतमधला जो आहे कृष्ण, तोच त्यांनी बाहेर काढलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना तो सगळीकडे दिसतो. जसा नामस्मरण करणाऱ्याचं नाम अगदी परावाणीपर्यंत जातं, खोल खोल मुरत जातं, त्यावेळेला आपोआपच ते आतलंच नाम बाहेर येतं. आणि ते नाम जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्या नामीशी एकरूप होऊन जातं. त्यामुळे तो नामी असो किंवा नसो, त्याचं सगुण रूप असो किंवा नसो, त्याच्या लीला कीर्तन असो किंवा नसो, तो आतच इतका ठाम भरलेला आहे, त्यालाच तो बाहेर काढतो, पुन्हा आत ठेवतो, पुन्हा बाहेर काढतो, आत ठेवतो. म्हणजे अशी काही प्रक्रिया नसते आत ठेवायचं बाहेर काढायचं, हे एक सांगण्याची पद्धत आहे. त्यामुळे तो त्याच्या आत असतो, त्याला पाहिजे तेव्हा तो त्याचं रूप प्रगट करतो, नको असेल तेव्हा त्याला आतमध्ये घेऊन त्याच्या अनुसंधानात तल्लीन होतो. ह्या सांगण्याचा मुद्दा आहे. म्हणजे रामकृष्ण नामाची अखंड जर गोडी लागली तर निश्चितपणे नामस्मरण आपल्याला सोडत नाही. आणि म्हणून हे सांगितलेलं आहे की हा जप करा असं सांगितलेलं आहे. ही गोडी निर्माण होण्याकरता जप करा असं सांगितलेलं. आता जप ह्या शब्दाचा सुद्धा दोन प्रकारे अर्थ आहे. ज आणि प असे दोन शब्द आपण लिहिले. ज प. ज प उच्चार केला तर अर्थ वेगळा आहे आणि जप असा उच्चार केला जप तर त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे दिसायला दोन्ही शब्द सारखेच आहेत, पण परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे जप. आणि स्वतःला सावरायचं. आपण नाही का जपून जा बरं का असं आपण नाही का सांगतो, ते जपणं आहे नाही का. तर त्यामुळे तेव्हा तो जप हा शब्द जप अशा अर्थाने आहे, पण जप हा शब्द भगवंताच्या नामस्मरणाच्या अर्थाने आहे. इथे एकनाथ महाराज आपल्याला असं सांगतात, नित्य राम नाम गरजे वाणी, तया तीर्थे लोटांगणी, सुरवर लागती चरणी, यम पायवणी स्वये वंदी. अशा तऱ्हेने हे जे तीर्थाटनाच्या बाबतीत जसं सांगितलेलं आहे तसंच या जपण्याच्या बाबतीत सुद्धा आहे. तीर्थाटनाच्या बाबतीमध्ये कसं आहे, आता जो आधीचा हे श्लोक झाला त्याच्यामध्ये तीर्थाटनाच्या बाबतीत काय आहे की हे तीर्थ जी आहेत ना तीच त्याच्या चरणाशी येऊन थांबतात. म्हणजे त्याला तीर्थयात्रा करायला जायची गरज नाही, ज्याच्या आतपर्यंत नाम मुरलेलं आहे, नाम नामी एकरूप झालेत, त्यांना तिथे जायची गरज नाही. उलट तीर्थच त्याच्या चरणावरती लोळण घेतात. हे त्यांनी म्हटलंय. ते कोणत्या अर्थाने म्हटलं असावं? कदाचित जर आपण बघितलं तर जिथे संत राहतात, त्यांचं कार्य घडतं, तिथे त्यांचं नामस्मरण मुरलेलं असतं, अशा ठिकाणी त्यांची साधना झालेली असते, ती सर्व तीर्थक्षेत्र म्हणून म्हटली जातात. म्हणजे तीर्थक्षेत्र तिथेच निर्माण होतं. त्यामुळे त्यांना तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही, त्यांच्या चरण जिथे असतात तिथे तीर्थक्षेत्र निर्माण होतं. हे जसं असतं तसे हा नाम जपणारा जो आहे तोही त्याच्याशी एकरूपच झालेला असतो. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जप आणि जप हे जे मी मगाशी सांगत होते, तो हा जो नामस्मरण करणारा आहे, जो जप करणारा आहे, त्याला जपण्याचं काम भगवंत करतो. म्हणून जप आणि जप हे दोन शब्द दिसायला सारखे आहेत, अर्थ एकसारखाच नाहीये. जो जप करतो त्याला जपण्याचं काम भगवंत करतो. अशा अर्थाने हा जप शब्द सुद्धा आपल्याला दोन बाजूनी विचार करून मांडता येतो. मग ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. त्यामुळे याला दुसऱ्या कशाची इच्छाच होत नाही, हा छंदच त्याला लागून जातो. आणि ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात, आपण हा श्लोक म्हणूया. म्हणून त्यांनी आपल्याला पण ही गोडी लावावी म्हणून सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून ते सांगतात, हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळ ही घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी
हरिनामाची जोडी. हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीने त्यांनी हा पहिला आपण जरा जास्त वाढवून सांगितलं, कारण त्यातल्या हे 2-3 गोष्टींचे उलगडे करणं आवश्यक होतं. आता पुढच्या अभंगामध्ये ते असं म्हणतात, नाम जे आहे ना, ते आम्ही सुरुवातीला जो घेतो ना, तेव्हा ते नियम म्हणून घ्यावं. काही आम्हाला फार त्यातली गोडी नसते, तेव्हाची कथा सांग, आपली गोष्ट सांगते ही, की सुरुवातीला आता तुमच्यापैकी बरेच जण साधना करणारे आहेत, पण माझ्यासारखीची फारशी साधना नाही. तर हे जप वगैरे करणं, तर मग सुरुवातीला काय करायला पाहिजे माझ्यासारखीने, की सुरुवातीला निदान नियम म्हणून. नाही ते मी आता एक नियमच केलाय, की एक तरी माळ करायचीच, म्हणून नियम म्हणून करून घ्यावं. हळूहळू त्याच्यात गोडी निर्माण झाली की मग माळा वाढत जातात आपोआपच. कारण हरीची साथ असते, हरीची जोडी तिथे असते, त्यामुळे ती जोड त्याची तो देतो आणि आपल्याला त्याचा स्वाद घ्यावासा वाटतो. आपल्या माळा वाढत जातात. तो स्वाद घेता घेता आम्हाला आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाली की आपोआप जप करण्यासाठी सवड निर्माण होते. कारण आवड असल्याशिवाय सवड निर्माण होत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि मग हे हळूहळू वृद्धिंगत होत जातं. पहिल्याच दिवशी मी 100 माळा करीन म्हटलं तर कंटाळा येऊन जाईल. म्हणून हळूहळू करा, नित्य करा, नियमित करा, वाढवत जा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी ते म्हणतात, वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म, वाऊगाची श्रम वाया जाय, या व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळीके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. इथे पण शस्त्र आणि शास्त्र हा मतभेद म्हणजे काय म्हणायचं, त्यातला भेद आहे केलेला काही ठिकाणी लिहिण्यामधला. पण आपण ते बघूया. वेदशास्त्र प्रमाण श्रुतींची वचन एक नारायण सार जप. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं, ज्ञान आणि भक्ती अशा पद्धतीने, ते आता दोन्ही पद्धतीने आपल्याला सांगतायत. तर ज्ञानाच्या बाबतीत जर बघितलं तर 3 म्हणजे अनेक प्रमाणं आहेत. मग त्या अनेक प्रमाणांमध्ये जर आपण बघितलं ते अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, उपमान प्रमाण वगैरे अशी अनेक प्रमाण आहेत. पण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये 3 प्रमाण मानली जातात. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, आप्तवाक्य प्रमाण आणि शास्त्र प्रमाण. आता प्रत्यक्ष प्रमाण हे शेवटी येणारी अनुभूती वगैरे ज्याला म्हटलं जातं, अपरोक्ष अनुभूती, परोक्ष नाही, अपरोक्ष. प्रत्यक्ष येणारी जी अनुभूती आहे ती. अपरईक्ष याबद्दल आपण बोललो होतो याच्या आधीच्या काही श्लोकाच्या वेळेला, अभंगाच्या वेळेला. आणि मग दुसरं जे आहे आप्तवाक्य, ते श्रुती स्मृती यांनी सांगितलेलं, आणि तिसरं शास्त्रांनी सांगितलेलं. ही 3 प्रमाण मुख्यत्वे ज्ञानमार्गामध्ये मानली जातात. मग बाकीची प्रमाण आहे, अनुमान प्रमाण वगैरे ही सगळी आहेतच. आता वेदातील जे मंत्र द्रष्ट्या मुनींनी सांगितलेले असतात, त्यांना जे स्फुरलेले असतात, ते स्फुरण झालेले, हे द्रष्टा ऋषी कोणाला म्हणतात, ज्यांना मागचंही माहिती असतं, पुढचंही माहिती असतं, असे जे द्रष्टा मुनी आहेत, त्यांनी जे ऐकलेले मंत्र आहेत, त्यांना जे स्फुरलेले आहेत किंवा त्यांनी जे ऐकलेले आहेत, त्यांना श्रुती असं म्हटलं जातं. ऐकलेले आहेत त्यांनी, आणि ते त्यांनी पाठ करून पुढे शिष्यांपर्यंत प्रसारित केलेले आहेत, म्हणजे त्याला श्रुती असं म्हटलं जातं. वेदांच्या ज्या श्रुती आहेत. आणि स्मृती म्हणजे कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बोलण्या चालण्याचे सगळे आचरणाचे नियम असं म्हणूया थोडक्यामध्ये. आणि या स्मृतींनाच म्हणजे श्रुती स्मृती हे सगळे वेदांचे शब्द झाले, पण आप्तवाक्य याला म्हणतात, हे म्हणायचे. इथे त्यांनी आप्तवाक्य या दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे सगळे नियम आहेत, आचरणाचे नियम, आतापर्यंत त्यांनी आपल्याला आचरणाचे नियम पण बरेच सांगितलेले आहेत, हे 3ही हरिनामाला महत्व देतात. म्हणजे शास्त्रही हरिनामाचं वर्णन करतं. अनुभूती घ्यायची आहे, तिथेही नामनामी एकरूप व्हावं लागतं, त्यापर्यंत जाण्याकरता नामाचं महत्व सांगितलं जातं. तसंच
या आप्तवाक्यांप्रमाणे श्रुतींमध्ये सुद्धा नामस्मरण सांगितलेलं आहेच. म्हणजे सगळ्या ठिकाणी नामस्मरण सांगितलेलं आहे. अगदी ऋग्वेदातल्या 8व्या मंडलातल्या 2ऱ्या श्लोकामध्ये, संस्कृत श्लोक आपण ड्रॉप करूया, पण 2ऱ्या मंडलामध्ये असं सांगितलेलं आहे. त्यात 2 श्लोक सांगितलेत, पण त्याचा अर्थ असा आहे की आम्ही मरण पावणारे जे जीव आहोत विनाशी, आम्ही मरण पावणारे विनाशी जीव, तुझं नाम, बघा म्हणजे इथे नाम आलेलं आहे, हे मला फक्त सांगायचंय, बाकी काही नाही. आम्ही मरण पावणारे विनाशी जीव तुझं नाम जप तप ध्यान धर्म याहून श्रेष्ठ समजतो. म्हणजे तुझं नाम जे आहे ते आम्ही या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ समजतो, जप तप दान धर्म वगैरे यापेक्षा, असं त्या मंडलामध्ये ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट ज्या वेळेला मनापासून सांगण्यापेक्षा ती शास्त्राधाराने सांगितली की ज्ञानी लोकांना जास्त पटते. भक्ती मार्गातील लोक म्हणतात आमच्या सद्गुरूंनी सांगितलं आम्ही करणार आहोत, मग ते त्या शास्त्राचा वगैरे विचार करायला जात नाहीत. हा भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गातला थोडा थोडा फरक आहे, पण तरी सुद्धा दोन्ही मार्ग एकाच गावाला जाऊन मिळतात हे तितकंच खरं आहे. म्हणून इथे आपल्याला माऊली सांगतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, पण त्या सगळ्यांनी सुद्धा सांगताना नाम जपच सांगितलेला आहे आणि तोच महत्वाचा आहे, हे आपल्याला ते वारंवार सांगतात. दुसरं, एक नारायण सार जप. आता ज्ञानदेवांनी नारायण हा शब्द वापरलेला आहे इथे. नारायण, नार म्हणजे पाणी, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. नार म्हणजे पाणी, आणि पाण्यामध्ये अयन करणारे म्हणजे शेषशाही जे आहेत ते विष्णू अयन करणारे. नार अयन, नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे त्याच्यामध्ये झोपणारे म्हणा किंवा त्याच्यावर राहणारे म्हणा. आणि जीवाची जी सगळी उत्पत्ती झालेली आहे त्याचा जर आपण विचार केला तर ती पण आपतत्वापासूनच झालेली आहे. खूप खोलात न शिरता एवढंच आपण म्हणूया की या नारायणाच्या बेंबीमधनं कमळ आलेलं आहे. चित्र आहे पहा, आपण श्लोक म्हणतो तिथे शांताकारम भुजगशयनम वगैरे, तर ह्या बेंबीतून कमळ आलेलं आहे आणि तिथे ब्रह्मदेव आहेत आणि त्या ब्रह्मदेवांनी उत्पत्ती केलेली आहे. आणि हे नारायण जे आहेत ते हरिहराचं ऐक्य दाखवणारे आहेत. विठ्ठल हे त्याचं प्रतीक आहे, आपण म्हटलेलं होतं त्याप्रमाणे. मग हे जे नारायण आहेत त्यांनी हे नाम जे आहे ते शस्त्रय्य आणि शास्त्रय्य अशा पद्धतीने एक नारायण म्हटलं की दुसरं काही घ्यावं लागत नाही. एक नारायण म्हणजे काय, त्या नारायणाचं, त्या विष्णूचं, त्याच्या कुठल्याही अवताराचं नामस्मरण करावं. हे स्मरण करायचंय, ते स्मरण म्हणजे देव असं म्हटलेलं जे आहे ते स्मरण म्हणजे देव, म्हणजे देवाचंच नामस्मरण करायचं असतं. आम्ही नामस्मरण आमच्या मुलांचं कायम करतच राहतो, सतत आठवत राहतो, स्मरण करत राहतो, पण त्याही पेक्षा भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे स्मरण म्हणजे देव, त्या देवाचं स्मरण करणं म्हणजे कुणाचं, नारायण विष्णू असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्याचे कुठल्याही अवताराचं पण स्मरण करा असं त्यांनी म्हणा. एक नारायण सार जप, त्या भगवंताचं नाम घ्या, हे खरं म्हणजे सार त्यांना सांगायचंय. कारण हे नाम शस्त्रही आहे शास्त्रही आहे. म्हणून अखंड नामस्मरण करावं. समर्थ सुद्धा सांगतात अखंड नामामध्ये राहा, अखंड त्याच्या अनुसंधानामध्ये राहा, त्याच्याशी जोडून राहा. का तर रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग आणि हे सध्याच्या काळात तंतोतंत लागू पडतंय. सातत्याने त्याच्या स्मरणात राहा, म्हणजे काम करू नका असं नाही त्यांनी सांगितलेलं आहे. काम करता करता त्याचं नामस्मरण करा. पूर्वी आमची आई ज्या वेळेला स्वयंपाक वगैरे करायची त्यावेळेला एक आपलं तिचं कायम म्हणजे असायचंच की काय आता शिरा करते किंवा काय नाश्ता करते, तर त्यावेळेला ते सुरुवात जेव्हा करायची त्या देवा चांगलं होऊ दे आणि सगळे खाऊ दे. आता देवाला काय सांगायचं, करणार तू ना, असं आम्हाला त्यावेळेला वाटायचं. पण आता कळतंय की देवा सगळं चांगलं होऊ दे बरं का आणि सगळ्यांना खाऊ दे. सगळ्यांनी खाण्यात हिची तृप्तता असायची. हा जो भाग आहे ना तो इथे आपल्या लक्षात येतो की हे अखंड सावधान म्हणजे त्याच्या अनुसंधानात राहून कुठलंही कार्य करा ते चांगलंच होतं. मग तो प्रपंच करा तो उत्तमच होतो. म्हणून इथे म्हटलेलं रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणजे संकट येणारच आहेत, पण याच्या अनुसंधानात राहून जर आपण ती संकट मगाशी पाहिलं त्याप्रमाणे हे नाम आम्हाला चिलखताप्रमाणे असतं. चिलखत घातल्यावरती युद्धाला गेल्यावरती
शस्त्र इजा जी आहे दुसरे करतात ती कमी होते. तशी संकट आम्हाला संकट वाटेनाशी होतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी ह्या पद्धतीने ते नामस्मरण घ्यायचं असतं. नाम घेताना काहीही करताना नाम घ्या. उदाहरण द्यावं का नाही अशी हे वाटते. कलावती देवींचं जर चरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, मी ज्या वेळेला विसर्जन कर्म करायला जाते त्यावेळेला तिथे बसून सुद्धा मी नामस्मरण घेत असते आणि म्हणत असते, हे विसर्जन होते त्याच्याबरोबर दुर्गुणांचं विसर्जन होऊ जाऊ दे. म्हणजे कुठून कुठे माणूस जाऊ शकतो बघा. तिथे सुद्धा आपण म्हटलं असतं की तिथे काय नामस्मरण घ्यायचं, बरं नाही वाटत हो, असं आम्हाला वाटतं. कारण आमची तेवढी तयारी नाही. या विसर्जनाबरोबर ते विसर्जन होऊ दे हे सांगण्या एवढं आमच्या मनामध्ये त्याचं प्राबल्य नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं. समर्थही म्हणतात, मुखी राम त्या काम बाधू शकेना. म्हणजे सर्वसाधारणपणे शस्त्राचा जो उपयोग आहे तो बाह्य शत्रूंपासून लढण्याकरता, म्हणजे शस्त्राचा उपयोग बाह्य शत्रूंपासून लढण्याकरता, त्यांना आवरण्याकरता केला जातो. हे नामस्मरण आमचे जे बाहेरचे षड्रिपू आहेत, ह्या दृश्यामध्ये रमण्याच्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळे रिपू टाळण्याकरता हे शस्त्रच आहे असं त्यांना म्हणायचं. षड्रिपूंचा नाशच करणार आहे, रिपूंचा नाश करणार असं नाम हे शस्त्रही आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शास्त्रही आहे. म्हणून जप तप कर्म हरिविण धर्म वाउगाची श्रम व्यर्थ कल्याण. हे सगळं व्यर्थ आहे जर त्याच्यामध्ये हरी नसेल तर, भाव मनात नसेल तर. हे पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे. कारण अन्न सुद्धा काय आहे, आपण अन्न तयार करतो पण अळणी जर असेल त्याच्यामध्ये जर मीठ नसेल तर त्याला चव येत नाही ना. कितीही तुम्ही डेकोरेशन करा, कोणाला तरी जेवायला बोलवलं, इतकं मी छान डेकोरेशन केलं होतं वगैरे, पण त्या अन्नामध्ये काही मीठ घातलं नव्हतं, काही तयार केलं नव्हतं आणि ते काय केलं होतं, रंगसंगती अगदी उत्तम होती, आजूबाजूची पंगत मांडणी उत्तम होती, पण ते अन्नच जर चविष्ट नसेल, त्याच्यामध्ये मीठच घातलं नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. सगळे म्हणतात बाकीचं खूप छान होतं, पण अहो ते खायला काही चवच नव्हती. असं असेल तर उपयोग नाही. म्हणजे डेकोरेशनची गरज नाहीये. कारण डेकोरेशन म्हणजे प्रपंच आहे आणि डेडिकेशन हा परमार्थ आहे. डेकोरेशन हा प्रपंच आहे आणि डेडिकेशन त्याच्याबद्दलचा हा परमार्थ आहे. म्हणून कर्मामध्ये मीठ मिसळा, जसं पदार्थांमध्ये तसं कर्मामध्ये हरीला मिसळा. त्या कर्मामध्ये सुद्धा रुची निर्माण होईल, हे तितकंच खरं आहे. म्हणून आपल्या वाट्याला जे काही काम आलं असेल ते काम प्रामाणिकपणे करणं आणि त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण ठेवून करणं, त्याची इच्छा तीच माझी इच्छा, मग यश येवो किंवा अपयश येवो ती त्याची इच्छा आहे हे समजून करणं, हा निष्काम कर्मयोग किंवा भक्तियोग ज्याला म्हटलं जातं तो भक्तियोग आहे. नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयांवरी, कैसे होता हे स्मरण स्मरणा माझी विस्मरण. हे नाम घेताना जर चित्त विषयांमध्ये रमलं तर ते विस्मरणच आहे, कारण भगवंताकडे लक्षच नाहीये. त्यामुळे त्या नामाचा काहीही उपयोग नाही. हे स्मरणाऐवजी विस्मरण आहे. कारण स्मरण म्हणजे देव असं भगवान आपल्याला वारंवार हे संत सांगत असतात. समर्थाने सांगितलेलं आहे, स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरणे विस्मरणे मानव वर्तत असे. हा मानव जो आहे तो बरोबर बॉर्डर लाईनवर उभा आहे, तिथे मध्यावरती उभा आहे. स्मरणाकडे जायचं का विस्मरणाकडे जायचं, मायेत गुंतायचं का भगवंतात गुंतायचं, हे आपल्या हातात ठरवणारा स्मरणे विस्मरणे मानव असं म्हटलेलं आहे त्यांनी, असं दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. आता हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता इथे ज्यांनी हरिपाठाचा ध्यास घेतलेला आहे, म्हणजे नामस्मरणाचा ध्यास घेतलेला आहे, ते निवांत असतात. निवांत असतात म्हणजे शांत असतात. कारण इथे सुद्धा आपण थोडा वेगळा जरा अर्थ बघूया. ते शांत असतात, निर्विकल्प असतात, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण स्मरण आणि विस्मरण याच्या बाबतीतला आणखीन एक थोडा फरक जाता जाता सांगते, की ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर स्मरण हा ज्ञानाचा स्वभाव आहे. मी काय म्हणते ते बघा, स्मरण हा ज्ञानाचा स्वभाव आहे आणि विस्मरण
हा भक्तीचा स्वभाव आहे. ही पुढची गोष्ट आहे. आता जे मी सांगितलं विस्मरण म्हणजे दानव, त्या पद्धतीने नाही, आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं, परिपूर्ण अवस्थेच्या दृष्टिकोनातनं. कारण हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, त्यांच्या दृष्टिकोनातनं आपण जर बघायचं ठरवलं, तर स्मरण हा ज्ञानाचा स्वभाव आहे. सतत अनुसंधानात राहतात, त्याचं स्मरण करत राहतात. पण विस्मरण हा भक्तीचा स्वभाव आहे. हे विस्मरण कोणाचं आहे? तो जो श्रीहरी आहे त्याचं विस्मरण त्यांना होत नाहीये. त्या श्रीहरीच्या नामस्मरणामुळे भक्ती एवढी परिपूर्ण झालेली आहे, ते हरिपाठी गेले निवांतची ठेले अशांची जी हरिभक्ती आहे, अशा ज्या लोकांच्या भक्तीमध्ये विस्मरण हा भक्तीचा स्वभाव आहे, तर ते फक्त त्या हरीच्या स्मरणामध्ये राहतात आणि त्यांना या प्रपंचाचं विस्मरण होतं. त्यामुळे प्रपंचात येणारी सुख दुःख जी काही आहेत ती सगळी विघ्न भगवंतावर सोपवून देतात आणि आपलं आपण काम करत राहतात नामस्मरणाचं. त्यामुळे त्यांना होणारं विस्मरण हे प्रपंचाचं विस्मरण आहे. म्हणून विस्मरण हा भक्तीचा म्हणजे परिपूर्ण भक्तीचा स्वभाव आहे. आणि इथे नामस्मरण जे आहे ते करत असल्यामुळे त्यांना माहितीये की काय संकट आलंय ना, बघेल ना तो काय करायचं ते, मी त्याचं नाम घेणार आहे, मी त्याला सोडणार नाहीये. त्यामुळे त्याचं काम आहे की माझ्यावरती आलेली संकट कशी दूर करायची आणि दूर करण्यापेक्षा ते करण्यासाठी, सहन करण्यासाठी शक्ती कशी द्यायची, हे त्याचा स्वभाव आहे ना. तो त्यांनी करावं. माझा स्वभाव काय आहे, मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण प्रपंचाचं मी आता विस्मरण केलेलं आहे. जे काय करतोय ते त्याच्या नामात राहून करतोय, त्यामुळे जे करणार आहे ते योग्यच करणार आहे, हा भाव त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे जसं मधप्राशन करताना ही उपमा त्यांनी दिलेली आहे की तो त्याच्यामध्ये इतका गुंतून जातो की बाबा आता कमळ बंद होईल, मला बाहेर जाता येणार नाही, हे काही त्याच्या लक्षात राहत नाही. इतका तो त्या मध घेण्यामध्ये, मकरंद प्राशन करण्यामध्ये इतका गूढ झालेला असतो, दंग झालेला असतो, तल्लीन झालेला असतो की त्याला काही बाहेरच्या जगाचं घेणं देणंच नसतं. तो म्हणतो बाहेर काय व्हायचं ते होऊ दे. मग तो भुंगा एवढा आहे की त्याला सगळं लाकूड सुद्धा कुरतडता येतं, पण तो मात्र हे कमळाचं जे कोमल अशा ज्या पाकळ्या आहेत ते सुद्धा तो तोडून बाहेर येत नाही. त्याला ते अशक्य आहे का? शक्य आहे. पण तरी तो येत नाही, कारण त्याला माहितीये अशक्य ते शक्य करतील स्वामी. म्हणजे सद्गुरु जे आहेत ते बघून घेतील, करून घेतील. मला आता त्याचं सगळ्याचं विस्मरण झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियले, हे मागच्यालाच धरून पुढे आहे. म्हणून आपण मागच्याचा जास्त विस्तार केला होता की दुर्जनांचा संहार करणार आणि सज्जनांचं रक्षण करणार असे जे भगवंत आहेत, त्यांचं नामस्मरण जेव्हा आम्ही करतो तेव्हा कुळातल्या सर्वांच्या, गोत्रातल्या सगळ्यांचा त्रास कमी होतो, म्हणजे यमदंड त्यांना कमी होतो. हे त्यांनी, बाकीच्यांचं कसं होतं हे आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे की सर्व गोत्रांचा उद्धार होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण एकदा का ह्या चैतन्याचा स्पर्श झाला, परिपूर्णरित्या स्पर्श झाला की आपोआपच मृत्यूचा धाकच राहत नाही. वासांशी जीर्णानी यथा विहाय, फक्त शरीर बदलायचं एवढीच भावना असल्यामुळे तेही भय वाटत नाही. जिथे मृत्यूचंच भय वाटत नाही तिथे संकटाचं भय काय वाटणार. म्हणून ही अशी अवस्था त्याची दृढ झालेली असते. म्हणून ते आपल्याला सांगत असतात, वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप, जप तप कर्म हरी विण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय, हरी पाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन काळी. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. यम सुद्धा तिथे येताना विचार करतो त्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा, कारण एका जनार्दनी नामापरता मंत्र दुजे नाही शस्त्र कलियुगी. त्यांनी असंच म्हटलेलं आहे एकनाथ महाराजांनी. कारण एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरांनाच फॉलो करणारे आहेत.
त्यामुळे त्यांच्यात आणि यांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा साम्य आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या वाङ्मयामध्ये सुद्धा साम्य दिसतं, ते या पद्धतीने दिसतं. ते एका जनार्दनी नामापरता मंत्र, दुजे नाही शस्त्र कलियुगी. कारण कलियुगात पण तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे एकनाथ महाराज या पद्धतीने सांगतात, तर ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, असं हरिपाठामध्ये सांगितलंय. शास्त्रही आहे आणि शस्त्रही आहे, दोन्ही आहे. म्हणून ते तशा पद्धतीने म्हणतात. मग ह्या शास्त्रांमधनं, मग ते नारदीय भक्तिसूत्र असेल, शांडिल्य सूत्र असतील, भागवत असेल, पुराण असेल, त्या सगळ्यांमधनं हे सांगितलेलं आहे. अशी ही भगवत भक्ती निर्माण झालेली आहे. त्याचं अध्ययन न करणारे जे आहेत, अज्ञानी आहेत, अध्ययन न करणारे आहेत, ते नामस्मरण न करणारे जे आहेत, प्रापंचिक आहेत, विषयात गुंतलेले जे आहेत, त्यांचा यमशास्त्र आहे. त्यांना शासन करणार आहे, म्हणजे मृत्यूला ओढून नेणारा वगैरे असं. पण हे शास्त्र जे मंत्रशास्त्र आहे, त्याचा अध्ययन करणारे, सातत्याने त्याच्या अनुसंधानात राहणारे जे लोक आहेत, त्याच्यावरती यमाचा अधिकारच नाही. कारण निर्वाणीचा श्रीपती हे त्यांना माहितीये, त्यांना यमदंड नाही. मग त्यांना मृत्यू नाहीये का? असं नाहीये, मृत्यू आहेच हो. ते मृत्यूला घाबरत नाहीत. यमदेव येतो तेव्हा ते म्हणतात, हे शरीर घेऊन जाशील, आणखीन काय तू नेणार आहे? तू ते उरलेलं शरीर घेऊन जा, कारण मी नाम घेता घेता त्या नामीशी एकरूप झालेलो आहे. आता माझं हे शरीर असलं काय आणि नसलं काय. त्यामुळे त्या लोकांवरती त्याचा यमदंड चालत नाही. ते आपणहून ते शरीर समर्पण करतात. या दृष्टिकोनातनं ते म्हटलेलं असावं असं मला वाटतं. आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. आपल्याकडे प्रश्न आहे. माधव दादा, मी तुम्हाला अनम्यूट करायची रिक्वेस्ट केली आहे. हो, मी अनम्यूट झालोय. मला एक प्रश्न विचारायचा होता. आजच्या अभंगाशी संबंधित नाहीये, पण हा प्रश्न बरेच दिवस मनात आहे की आपण पंचप्राण म्हणतो, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. तर त्यांची थोडीशी माहिती सांगू शकाल का? त्याची प्रत्येकाची कार्य वेगवेगळी आहेत. तुम्हाला पाहिजे तर मी ते डिटेल म्हणजे प्राण, व्यान, समान, उदान अशा पद्धतीने जे सांगितलेलं आहे ते त्याची जर माहिती नंतर सांगितली तरी चालेल. कारण का त्या प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. अर्थात प्राण एकच आहे शेवटी, हे नक्कीच लक्षात ठेवायचं की प्राण एकच आहे. आपण त्याची कार्यानुसार विभागणी केलेली आहे आणि ती विभागणी करताना त्याची स्थानं पण ठरवलेली आहेत. किंवा नाकातून श्वास घेऊन इथपर्यंत तो एक प्राण आहे, मग हृदयापासून पुढचा प्राण आहे, मग त्याचं कार्य काय आहे, मग तो समान जो आहे तो सगळीकडे कसा पसरलेला आहे, याप्रमाणे त्याच्या कार्यावरून त्याचं नामकरण केलेलं आहे. का तर ते आपल्याला कळावं म्हणून नामकरण आहे. मुळात प्राण एकच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि प्राण, व्यान, उदान, समान ह्याप्रमाणे त्याची कार्य आहेत. आपण ते ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पण त्या पद्धतीने आपण ते म्हणत असतो, कारण त्या पद्धतीने हे सगळं पचन व्यवस्थित व्हावं या दृष्टिकोनातनं पण वायू कार्य करत असतो. त्या सगळ्या ह्याचं पचन करून ते नेणं, उत्सर्जन करणं. मग कोणत्या ठिकाणी कोणती देवता आहे हे पण आपल्या लक्षात येतं. ह्या सगळ्याचं डिटेल मी तुम्हाला लिहून पाठवून देते, म्हणजे मग ते कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील. चालेल. आणि मग त्याच्याबरोबर आपण मग शेवटी ब्रह्मणे स्वा पण म्हणतो, ते नैवेद्य दाखवतो ना. शेवटी हे सगळं ब्रह्मच आहे ना. ओके. आपणच ब्रह्म आहोत, आपल्यातला प्राण हा ब्रह्मच आहे. त्यामुळे जे जे आहे म्हणजे नैवेद्य दाखवणाराही ब्रह्म आहे, नैवेद्य खाणाराही ब्रह्म आहे, नैवेद्य तयार करणाराही ब्रह्म आहे, ज्या हाताने दाखवतो तेही ब्रह्म आहे. याप्रमाणे ब्रह्मणे स्वाहा, सगळ्याच्या युद्ध काही बार राहिलं असेल तर सगळं ब्रह्मच आहे. त्या पद्धतीने ओके, म्हणून बरं चालेल. त्याची प्रॉपर कार्य व्यवस्थित लिहून पाठवते, कारण आता सांगताना वेळ तर ठीक आहे, काय हरकत नाही. आणि अजून एक प्रश्न आहे, विचारू का मी? साधाच आहे. रिद्धी आणि सिद्धीतला जरा विस्तार सांगाल का?
रिद्धी आणि सिद्धी हा. ते पण लिहून पाठवणार असलं तरी हरकत नाही. सिद्धी रिद्धी सिद्धी या गणपतीच्या दोन म्हणजे असं रूपक आहे. गणपतीच्या हा. दोन पत्नी आहेत. तर रिद्धी सिद्धी त्याला परिपूर्ण रित्या तयार आहेत, त्याच्या सेवेकरता हजर आहेत असा तो गणेश आहे. पण सिद्धी ज्या आहेत त्या अष्टसिद्धींमध्ये येतात. 8 सिद्धी आहेत त्या. आणि रिद्धी ह्या थोडं मी त्याचं वेगळं विश्लेषण करून सांगते. ऋतला धरून वगैरे अशा रिद्धी या पद्धतीने पण आहेत. असं रिद्धी आणि सिद्धी अशा 2 आहेत. ते पण डिटेलमध्ये व्यवस्थित ते आहे, पण माझ्याकडे आहे लिहिलेलं रिद्धी आणि सिद्धी. ओके, थोडस कसं होतं थँक्यू. एकदम त्या विषयामध्ये यायला आणि ते आठवण्याच्या वेळ दृष्टीने. लागतो, बरोबर आहे. हा. म्हणून आणि थोडस तुम्हाला हे विचारून जे घेतलं तुम्ही. डिटेलमध्ये प्राण व्यान अपान समान उदान हे 5 पंचप्राण आहेत आणि त्याचे 10 उपप्राण पण आहेत. त्या 10 उपप्राणांची पण कार्य वेगवेगळी आहेत आणि ही सगळे लिहून पाठवते. प्राण उपप्राण बर, थँक्यू. आणि ही थँक्यू व्हेरी मच. उपनिषदांमध्ये आहेत. तुमचं प्रवचन आम्ही बर, ओके, थँक्यू. पटकन नाही तुमची आता प्रवचन अगदी आतुरतेने वाट बघत असतो दर सोमवारी. खरंच तुम्ही खूप छान सांगता, खूपच छान सांगता. मला एक विचारायचं होतं की श्लोक ते म्हणालात ना हरिवंश पुराणातलं, तर त्याचं काहीतरी 993 का काहीतरी 953 काहीतरी म्हटलं होतं. हा, आणि तुकारामांचा अभंग आणि तिसरं असे तिन्ही जर का तुम्ही लिहून पाठवलेत तर आवडेल. तुकारामांचा अभंग गाथेमध्ये आहे हा. नाही, पण आता मला नाही माहिती, तर ओके, तुम्ही ओके. इथे ज्या या रेफरन्स मध्ये वापरलात एक मिनिट. कुठला अभंग तुकारामांचा म्हणताय? ते नावाच्या संबंधी काहीतरी विस्मरण म्हणजे भक्तीचाच. नाही, मग ते एकनाथांचा अभंग ना? नाही, तो आत्ता झाला, तो पण हवाय. त्याच्या आधी तुकारामांचं पण तुम्ही म्हणालात. हरिवंश पुराण त्यातलं ते लिहिलंय की हरिवंश मधलं हरिवंश हा एक पाहिजे श्लोक. दुसरं 113 आहे. 113 आहे त्या पर्वामधला. हो, पण मला पर्व वगैरे माहिती नाही. तुम्ही श्लोक जर का केलं लिहून पाठवते. हा, तो आहे लिहिलेला. आणि तो मला वाटतं तुम्ही जी मला खरं म्हणजे पुस्तकं सजेस्ट केली होती हे हरिपाठाची, तुम्ही म्हणजे या लोकांनी जी सजेस्ट केली त्यातलं हरिपाठ विवरण धुंडा महाराज देगलूरकर त्यांच्या ह्याच्यात तो आहे श्लोक. म्हणजे तोच मी तुम्हाला फोटो काढून पण पाठवून देऊ शकेन. चालेल. आणि तुकारामांचं मला आता का नाही मिळत. कुठला? तुम्ही नामस्मरणाच्या हेतूने म्हणजे त्या अनुषंगाने बोलला होतात. इथे मला वाटलं तुम्ही नाही, एक सेकंद. माझी मजल झाली अनावर वाचा, हा तुकारामांचा आहे. छंद या नावाचा घेतला असेल. हा, छंद या नामाचं. तर तो पुन्हा अभंग जर का पाठवला तोही देते पाठवून. ठीक आहे, मी फक्त जरा लिहून ठेवते, नाही तर मी विसरून. आणि तिसरा एकनाथांचा. नाही, म्हणजे काय काय पाठवायचं ते लिहून ठेवते. त्यांचा जो चॅट आहे ना, तो मी चॅट हिस्ट्री तुम्हाला पाठवेन, त्याच्यात तुम्हाला मिळेल. त्यामुळे मी लिहून ठेवते की काय काय लिहिलेली आहे, चॅट मध्ये लिहिलंय. चॅट मध्ये त्यांनी पाठवलेला आहे हा प्रश्न. मी त्यांना आता अनम्यूट केलं बोलायला, तर मी तुम्हाला ते चॅट हिस्ट्री पाठवल्यावर तुम्हाला तो मिळेल. अच्छा, तरी चालेल. मग मी त्याप्रमाणे पाठवते. पंचप्राणांचंही लिहून पाठवते. पंचप्राण, त्याचे उपप्राण. प्रश्न आपल्या चॅट हिस्ट्रीत आहेत, त्यामुळे तुम्हाला मिळतील. हो, लिहून घ्यायला नको. नाही, मी तुम्हाला चॅट हिस्ट्री पाठवेन. बरं, त्याच्यामध्ये समजेल. पटवर्धनांचं तुम्ही उत्तर त्याची पण संबंध ग्रुपवर पाठवलीत तर बरे होईल. आता विचारलं ना त्यांनी? फडक्याने विचारलं, माधव फडक्याने विचारलं. सॉरी, फडके. रिद्धी सिद्धी आणि पंचप्राण. रिद्धी सिद्धी पंचप्राण हे त्यांनी विचारलं होतं. आणि तुम्ही अभंग विचारलेले आहेत. तर त्या माझ्याकडे प्रॉपर महाभारत आत्ता नाहीये, म्हणजे प्रॉपर नाहीये. त्यातले काही श्लोक आहेत. हरिपाठ नाही, हरिपाठ विवरण जे आहे यांचं
धुंडा महाराज देगलूरकरांचं, त्यांच्यामध्ये हे श्लोक आहेत. म्हणजे महापर्व जे आहे त्यातलं, महाभारतामधलं पर्व, त्याच्यातले श्लोक त्याच्यामध्ये आहेत. तर ते मी तुम्हाला लिहून पाठवते किंवा फोटो काढून चालेल पाठवते. चालेल प्रश्न फार सुरेख सांगता तुम्ही अगदी. मी त्यातलंच सांगितलेलं आहे, त्यामुळे तसं काही वेगळं नाही काही पण सांगितलं. तुमचं ते ओघवती भाषा आहे, न थांबता इतकं सुरेख सांगता. खरंच कमाल वाटते मला. मी काय असं खूप ऐकलेलं नाही आणि मग हे नाही केलेलं, पण आय एम रिअली इम्प्रेस्ड. छान सांगता, थँक्यू. आपले प्रश्न इथे सगळे संपलेले आहेत. आणि आय गेस आपण इथे थांबू शकतो. हो मी एकदा चेक करते कोणी हँड रेज केलाय का, पण आय डोंट थिंक सो. नाही, थांबायचं का मग आपण इकडे? हो, थांबूया. चालेल चालेल. हे मी Thank नक्की पाठवते लिहून. हो. म्हणजे थँक्यू.